Hello my dear students, welcome to my YouTube channel मलोडे ट्यूशन क्लास. आपण आज दशांश अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत. दशांश अपूर्णांक जो की आपण बिंदूने दर्शवतो. आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाचे वाचन, दशांश अपूर्णांकाचं लेखन, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत इत्यादी प्रश्न पाहणार आहोत. जर का तुम्हाला दशांश अपूर्णांकाचं वाचन करायचं असेल तर इथे बघा, इथे तुम्हाला 2.5 असं दिलेलं आहे. 2.5 याचं वाचन करताना तुम्हाला करायला लागेल 2.5. तुम्ही याला 2.5 असं सुद्धा म्हणू शकता. यामध्ये 2 हे पूर्ण संख्या आहे तर 5 ही अपूर्णांक आहे. आपण या दशांश अपूर्णांकाला या बिंदूने दर्शवतोय. नंतर दुसरा उदाहरण आपण बघणार आहोत. 6 दशांश 3.5. आपण याला 35 म्हणू शकत नाही, कारण ही दशांश चिन्हानंतरची जी संख्या असते ती एक बोलली जाते, एक वाचली जाते. त्यानंतरची संख्या आहे 453.65. 453.65. आपण दशांश अपूर्णांकाचे वाचन पाहिलेलं आहे. आपण या प्रकारे वाचणार आहोत. त्यानंतर दशांश अपूर्णांकाचं लेखन करताना आपण काय करणार आहोत बघा. 0.5 म्हणजे आपल्याला लिहायचं आहे पूर्णांकामध्ये 0, दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि नंतर लिहायचं आहे 5. 2.3 म्हणजे आपल्याला पूर्णांकामध्ये लिहायचं आहे 2, दशांश चिन्ह 3. 65.26 म्हणजे आपल्याला लिहायला लागेल 65 दशांश चिन्ह 26. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचे लेखन बघितले आहे. आपण दशांश अपूर्णांकाचं वाचन बघितलं आहे. त्यानंतर आपण दशांश अपूर्णांकाचं लेखन सुद्धा पाहिलं. आता आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत पाहत आहोत. त्यासाठी आपण इथे एक उदाहरण बघितलेलं आहे. 2934.63. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर ही 2934 ही जी संख्या आहे ती एक पूर्णांक संख्या आहे आणि 63 हे अपूर्णांक दिलेलं आहे. मग जर आपण पाहिलं इथे एकक स्थानावर 4 आहे, आपण इथे 4 लिहिणार एकक स्थानावर. दशक स्थानावरची जी संख्या आहे ती 3 दिलेली आहे, दशक स्थानावर 3 लिहिणार. शतक स्थानावर 9 दिलेले आहेत, आपण 9 लिहिणार आणि इथे हजार स्थानावर 2 दिलेले आहेत म्हणून 2 लिहिणार. दशांश चिन्हानंतरचं वाचन आपण कसं करणार आहोत बघा. दशांश चिन्हानंतरचं हे जे पहिलं स्थान आहे हे दशांश असतं म्हणून इथे आपण 6 लिहिणार आहोत. 6 आहे इथे दशांश चिन्हानंतर लगेच जे स्थान असतं त्याला दशांश स्थान म्हणतात. आणि दशांश चिन्हानंतरचे जे दुसरं स्थान आहे त्याला शतांश म्हणतात. शतांश स्थानावर 3 लिहिलेलं आहे. ठीक आहे. दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत तुम्हाला समजली असेल. खाली एक प्रश्न दिलेला आहे, आपण तो प्रश्न बघणार आहोत. आपल्याला प्रश्न आहे 293.45 या येथील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत आपल्याला किती आहे असं विचारलेलं आहे आणि अधोरेखित केलेलं अंक आहे 3. जर आपण पाहिलं दशांश चिन्हाच्या आधी जे स्थान असतं ते पूर्णांकामध्ये मोजलं जातं. हे आहे एकक, हा आहे दशक, हा आहे शतक आणि यानंतर जर असतं तर ते हजार असं स्थान असतं. दशांश चिन्हानंतरचं जे स्थान असतं ते असतं दशांश, त्याच्यानंतर जे स्थान आहे ते शतांश. आपल्याला या 3ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. 3 हे एकक स्थानावर आहे
त्यामुळे या 3ची स्थानिक किंमत 3 असंच राहील. तुम्हाला इतकं समजलेलं असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश चिन्हांची बेरीज, दशांश अपूर्णांकांची बेरीज, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार. समोरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मेलोडी ट्युशन क्लासेस या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. Thank you.